Hello friends, welcome to our channel Grace Sunshine Vlogs. तर आपण त्यातले काही बांगडे फ्राय करणार आहोत आणि काही बांगड्यांची आपण करी बनवणार आहोत. तर मी बांगडे जे आहेत हे घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यासाठी जे वाटण केलं आहे त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे 3 घेतलेलं आहे मिश्रण. तर हे मिश्रण आपण बांगड्यांना लावणार आहोत. तसेच आपण त्याच्यामध्ये त्या मिश्रणामध्ये आपण थोडीशी हळद मिक्स करणार आहोत. अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो मसाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. किती तिखट कमी जास्त हवे त्यानुसार. तर आता हे जे मिश्रण आहे आपण मग व्यवस्थित सगळं एकत्र करून घेणार आहोत. एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही सगळं मिश्रण मी हाताने मस्त असं सगळं एकत्र करून घेत आहे. छान एकजीव करून घेत आहे मसाला वगैरे सगळं. आता हा मसाला जो आहे आपण ह्या बांगड्यांना लावून घ्यायचा आहे. आणि आपण जेव्हा हे बांगड्यांना हे मसाला लावतो तेव्हा बांगड्यांना अशा चिरा मारून घ्यायच्या आहेत मधोमध, जेणेकरून सगळा मसाला त्या बांगड्यांच्या आतपर्यंत लागेल आणि छान चव पण लागते. मसाला छान मुरतो पण. अशा प्रकारे आपण सगळ्या बांगड्यांना हा मसाला लावून घ्यायचा आहे. बघू शकता सगळ्या बांगड्यांना आपण मसाला लावून घेतलेला आहे. 1-10 मिनिटं आपण असं ठेवणार आहोत. त्यानंतर आपण ते फ्राय करायचे आहेत. आता मी गॅसवरती फ्राय पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकणार आहे. ऑइल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम होते तोपर्यंत आपण त्याच्यासाठी तांदळाचं पीठ, बेसन पीठ, रवा, हळद आणि थोडीशी मिरची पावडर आणि मीठ हे सगळं मिश्रण एकत्र मी घेतलेलं आहे. तर आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्या. कुठं अशा गाठी वगैरे राहू द्यायचे नाहीत. आता आपण हे जे बांगडे आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. तेल गरम झालंय चांगलं. तर आता आपण ह्याच्यामध्ये बांगडे फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण बाकीच्या पण बांगड्यांना सगळं मिश्रण लावून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवरती आपण बांगडे ठेवायचे आहेत. एक बाजू त्याची पलटी करून फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही आपण ह्या बाकीचे राहिलेल्या बांगड्यांना सुद्धा हे सगळं मिश्रण छान असं लावून घेतलेलं आहे. आपण हे जे बांगडे आहेत आता 5 मिनिटं झालेले आहेत. कमी गॅसवरती ठेवले होते. आता पलटी मारून घेऊयात. दुसरी बाजू पण त्याची अशाच प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. मिश्रण लावलं तर आपला बांगडे जाईल असे मस्त असे क्रिस्पी पण होतात. टेस्ट पण अजून छान लागते. तर आपले हे जे बांगडे आहेत आता फ्राय झालेले आहेत. 5 मिनिटं मी ठेवले होते दुसऱ्या वेळेस पण पलटी मारून. तर आपण हे काढून घेऊयात. बाकीचे पण सगळे बांगडे जे आहेत आपण अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत.
बघू शकता आपले बाकीचे राहिलेले बांगडे पण छान फ्राय झालेले आहेत. तर आपण हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपल्याला माझी बांगडा फ्रायची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बांगडा करीची पण रेसिपी येणार आहे सेकंड पार्टमध्ये, तर ती पण नक्की पहा सर्वांनी. तर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.